नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। सिल्कची साडी परफेक्ट पद्धतीने कशी नेसायची, पदराची जी प्लीट असते, जी बॉर्डर असते ती एकदम सैल होत असेल तर त्यासाठी काय करायचं, किंवा ती जी प्लीट आहे ती एकदम अशी खाली सरकत असेल तर त्यावेळी काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण पहा, थोड्याशा वेगळ्या अशा ट्रिक मी इथे दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आधी सुरुवातीला आपल्याला साडी टक करून घ्यायची आहे। तर आता काहींच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही रिपीट त्याच गोष्टी दाखवू नका। तर इथे काय होतं ते मी तुम्हाला सांगते। नवीन नवीन लोक जे आहेत ते व्हिडिओ पाहतात आणि ज्या कमेंट आहेत त्या येत असतात की तुम्ही पूर्ण साडी कशी नेसायची ते तुम्ही दाखवत जा। तर यासाठी काय होतं की काही ज्या गोष्टी आहेत त्या परत एकदा रिपीट कराव्या लागतात, कारण की आधीचे व्हिडिओ त्यांनी पाहिलेले नसतात। त्यामुळे मी परत ह्या जे नवीन आपले आता जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये परत त्या गोष्टी मला दाखवाय लागत आहेत। तर सगळ्यांसाठीच जर व्हिडिओ करायचा म्हटला की सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित अशा दाखवाव्याही लागतात। जर का तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील तर तेवढा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर आता इथे आपण जी आहे ती साडी सुरुवातीला जशी नेसायची आहे म्हणजे टक करायची आहे ती घेतलेली आहे टक करून, आणि त्यानंतर आता इथे पदर आपण काढत आहोत। पदराच्या प्लीट्स काढण्याची ही एक नवीन अशी ट्रिक आहे जी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली पण आहे, पण समजा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला मी इथे दाखवते। लेफ्ट आणि राईट साईडला छोटे छोटे अशा प्लीट आपण काढत जायचं आहे आणि असं आपल्या पोटावरती ना ह्या ज्या प्लीट आहेत त्या अशा थोड्याशा अशा घासून घ्यायच्या आहेत। यासाठी काय होतं की आपले जे प्लीट आपण काढणार आहोत ना ते थोड्याशा प्रमाणात अशा सेट होतात। तर यासाठी तुम्हाला ही जी ट्रिक आहे ती तुम्ही वापरू शकता। ही पण पद्धत सोपी आहे बघा। म्हणजे इथे छोट्या छोट्या अशा ज्या प्लीट आहेत त्या दोन्ही साईडने आपल्याला अशा काढत जायचं आहे, बाकी इथे काही करायचं नाही आहे। आता समजा ही जी वरची प्लीट आहे ती तुम्हाला मोठी वाटत असेल तर तुम्ही थोडीशी ॲडजस्टही करून घेऊ शकता, जास्त वेळ काही त्यासाठी लागणार नाही आहे। तर नेहमीची तीच पद्धत असते आपली प्लीट काढण्याची। तर म्हटलं जरा वेगळी पद्धत जी आहे ती म्हटलं दाखवते। तर त्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला आता व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या आपल्या प्लीट्स सेट होणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्लिप लावायची आहे, कारण की ही काठपदराची साडी आहे। तर पदराच्या ठिकाणी आपल्याला पदर सेट होण्यासाठी आपल्याला इथे क्लिप हा लावावा लागणारच आहे। तर इथे तुम्ही आपल्या केसांचे क्लिप्स किंवा एक्स पिन किंवा यू पिनचा इथे वापर करू शकता। आता पूर्ण पदर आपला रेडी झालेलाच आहे। आता इथे पदराला आपल्याला पिन लावायची आहे। खांद्याच्या पाठीमागे आपण ही पिन लावणार आहोत। अगदी खांद्यावरती पिन लावायची नसते, कारण की काय होतं की पदर आपला असतो ना तर थोडा जरी खाली वाकला तरी पदर पूर्ण असा पुढे येतो। तर यासाठी पिन लावताना खांद्याच्या पाठीमागे पिन लावायची असते। आणि त्यानंतर आता इथे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत आपल्याला सेट करायच्या आहेत, तर यासाठी थोडंसं खाली वाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या प्लीट्स आपल्याला थोडे शेक करायचे आहेत आणि ज्या प्लीट आहेत त्या थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि त्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या सेट होतात। त्याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ हा लागत नाही। आता आपण प्लीट्स बघा व्यवस्थित अशा सेट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे साईड फिटिंग करायची आहे। पाठीमागून ही जी साडीची बॉर्डर जी असते ती व्यवस्थित अशी घ्यायची आहे तुम्हाला, आणि त्याच्यानंतर साईड फिटिंग जरा वेगळ्या पद्धतीने आपण करूया। तर आता इथे मी सेफ्टी पिनचा वापर करत आहे। सेफ्टी पिनचा तुम्हाला वापर करायचा नसेल तर त्यासाठी पण वेगवेगळ्या ट्रिक आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही साईड फिटिंग जी आहे ती करू शकता। इथे आपण काय करायचं आहे बघा, एका आपल्या डाव्या हातामध्ये बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला साडीचा भाग धरायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला 3 अशा प्लीट काढायच्या आहेत। आता या प्लीट काढण्यासाठी काय करायचं आहे, उजव्या हाताने थोडासा जो साडीचा भाग आहे तो वरती असा घ्यायचा, म्हणजे असं वरती जरा खेचून घेतला ना की तिथे आपोआप तिथे प्लीट्स पडतात। त्या फक्त आपल्याला एकत्र करायच्या असतात, बाकी ते काही करायचं नसतं। 3च प्लीट करायच्या आहेत, 3च्या वरती तुम्हाला इथे प्लीट्स काढायचे नाही आहेत। त्या प्लीट आपल्या तयार झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला पिन लावायची आहे। पिनमध्ये मी एक कागदाचा तुकडा टाकलेला आहे आणि त्यानंतर ही पिन जी आहे ती मी अशी शिलाई जशी आपण करतो ना त्याप्रमाणे ही पिन आहे ती मी लावलेली आहे। परकरला धरून, प्लीट्स परकर यांना धरून मी ही पिन आहे ती लावलेली आहे। कागदाचा तुकडा टाकायचा, कारण की ती जी पिन आहे ती आपल्या साडीमध्ये अडकता नाही, नाहीतर आपली साडी डॅमेज होऊ शकते। तर आता साईड फिटिंग आपली करून झालेली आहे आणि त्यानंतर आता इथे साडीच्या आपल्याला निऱ्या काढून घ्यायच्या आहेत। निऱ्या आपल्याला मीडियम साईजमध्ये काढायच्या आहेत
आणि त्या निऱ्या थोड्याशा अशा शेक करायच्या, म्हणजे थोड्याशा हलवायच्या, म्हणजे त्या सेट होतात. आणि नंतर मग आपण त्या प्रेस करून घेतल्या की अगदी निऱ्या आपल्या व्यवस्थितपणे राहणार आहेत. आणि साडी जी आहे आता जी मी वेअर केलेली आहे तिच्या काही निऱ्या बघा फारशा अशा पसरल्या जात नाहीत, त्याच्यामुळे त्या अगदी पटकन सेट होणाऱ्याच आहेत. वरच्या ज्या 2 निऱ्या होत्या ना तर त्या व्यवस्थित अशा सेट होत नव्हत्या, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पेस नव्हता. त्यामुळे मी त्या 2 निऱ्यांची म्हणजे एकच अशी मोठी निरी केली आणि आता सगळ्या निऱ्या मी इथे टक केलेल्या आहेत. निऱ्या टक करून झाल्या की त्यानंतर उजव्या साईडला थोडासा साडीचा भाग जो उरलेला असतो तिथे छोटीशी अशी प्लीट काढायची आहे आणि बस टक करायचं आहे. आता आपल्याला राहिलेला जो साडीचा पदर आहे, म्हणजे समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण आता व्यवस्थित परत एकदा करून घेऊया. आणि साईड फिटिंगच्या इथे ज्या प्लीट्स पडलेल्या आहेत त्या फक्त सेट करून घ्यायच्या आहेत. आता बघा आपण जो आजच्या व्हिडिओचा जो प्रॉब्लेम आहे त्याकडे वळूया. इथे काय होतं बघा, जरी तुम्ही साईड फिटिंग केलात ना तरी काही जणींना ना हा प्रॉब्लेम येतो. तर ही जी प्लीट असते ना एकदम गळ्याजवळची, तर ती प्लीट त्यांची सैल होत जाते. आता तुम्ही नीट जर का साईड फिटिंग केलात ना तर तुमचा हा प्रॉब्लेम तुम्हाला येणारसुद्धा नाही. मला तर हा प्रॉब्लेम येत नाही, पण तरी पण तुम्हाला येतो यासाठी मी तुम्हाला काय करायचं ते दाखवते. आता इथे जर काही प्लीट तुमची सैल होत असेल तर त्यासाठी तुम्हाला सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि ती कुठे लावायची ती मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा आधी ही जी बॉर्डर आहे, जी प्लीट आहे ती आपल्याला पाठीमागून आधी व्यवस्थित अशी पुढे घेऊया आपण. अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर खेचून घ्यायची आहे तुम्हाला बघा, म्हणजे ती सैल होता नाही आपली अजिबात, यासाठी आपल्याला खेचून घ्यायची आहे. आणि ज्या ठिकाणी मी खेचून घेते ना त्या ठिकाणीच तुम्हाला तिथे पिन लावायची आहे. ही पिन लावताना तुम्हाला काय करायचं बघा, छोटीशी प्लीट काढायची आहे बघा, एकदम छोटीशी मी इथे काढलेली आहे. छोटीशी प्लीट काढली आणि आपल्या ब्लाऊजला धरून त्या प्लीटला धरून ही जी पिन आहे ती आपल्याला लावायची आहे. आता ह्या बाकीचे राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या समजा खूप प्रमाणात पसरत असतील तर त्यांनाही तुम्ही पिन लावू शकता, ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटत असेल तर लावा, नाही वाटत असेल तर नाही लावलं तरी काही हरकत नाही आहे. तर आता राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या मी जरा सेट करून घेते परत एकदा. आता आपण पहिला जो प्रॉब्लेम आहे तो बघा आपल्याला मी तुम्हाला दाखवलेला आहे काय करायचं आहे ते. आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे तोही आपण पाहून घेऊया. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय होतं की जी प्लीट असते ना ती अशी खाली खाली सरकत जाते. तर त्यासाठी काय करता येईल, तर त्यासाठी पण आपण सेफ्टी पिनचा वापर करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं तेही दाखवते. आता सेफ्टी पिन इथे लावायची म्हटली ना तर ती आपण वरच्यावरती अशी लावली ना तर ती खराब दिसू शकते. म्हणजे थोडी जरी पिन लावली ना छोटीशी जरी तरी ती थोड्या प्रमाणात ही दिसणारही आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, ही जी दुसरी जी प्लीट असते ना, म्हणजे बॉर्डरच्या पुढची जी प्लीट आहे जी मी हातामध्ये धरलेली आहे ती प्लीट आधी व्यवस्थित अशी घ्यायची आहे आपल्याला. आणि त्या प्लीटच्या आतल्या साईडने आपल्याला तिथे पिन लावायची आहे. आता बघा मी ही पिन आहे ती मी वरच्यावरती तुम्हाला इथे दाखवते. आतल्या साईडने पण तुम्ही लावू शकता किंवा वरच्यावरती जरी लावलं तरी काही नाही. पिन लावल्यानंतर ती जी दुसरी प्लीट आहे ती मी त्या पिनवरती अशी घेतलेली आहे, म्हणजे आपली पिन जी आपण लावलेली आहे ती आपली दिसणार नाही. तर तुम्हाला वाटत असेल तुम्ही आतल्या साईडने ही जी पिन आहे ती लावू शकता. आता दुसरी ट्रिक काय आहे, तर दुसरी ट्रिक जी आहे ती आपण 2 साइडेड जी टेप असते तर त्या टेपचाही इथे वापर करू शकतो. तर ही प्लीट समजा तुमची खाली सरकत असेल तर तिथे ती टेप आहे ती तुम्हाला लावायची आहे, म्हणजे तुमची प्लीट आहे ती सरकणार नाही. इथे मी एक टेप जी आहे ती थोडीशी कट करून लावलेली आहे. तुम्ही तिथे त्या टेपचे 2 तुकडेही लावू शकता जेणेकरून ती आणखी व्यवस्थितपणे राहू शकेल, जास्त वेळ राहू शकेल. तर जास्त वेळ तुम्हाला साडी वेअर करून राहायचं असेल तर तुम्हाला छोट्याशा अशा 2 तुकडे तुम्ही कट करून तिथे लावा, म्हणजे ती व्यवस्थितपणे राहू शकेल. तर अशा 2 ट्रिक मी तुम्हाला दाखवले. सेफ्टी पिनचा वापर करायचा नसेल तर तिथे तुम्ही त्या टेपचा वापर हा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला साडी जी आहे ती नेसायची आहे आणि ह्या ज्या ट्रिक आहेत ते तुम्हाला वापरायच्या आहेत. तर आय होप की तुम्हाला हा जर समजा प्रॉब्लेम आला असेल तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल आजच्या व्हिडिओमधून. आणि साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या काही जास्त प्रमाणात पसरलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे फक्त त्या डाव्या पायावरती मी घेतलेल्या होत्या आणि बस
फक्त असा हात फिरवलेला होता, बाकी मी काही केलेलं नाही आहे ते. तर बघा, आधी मी तुम्हाला साडी नेसून दाखवली होती आणि आत्ताची ही जी साडी आहे ती बघा किती फरक जाणवत आहे ते. तर आपण पण अशा पद्धतीने जर का साडी नेसली तर आपण साडीमध्ये नक्कीच खूप छान आणि स्टायलिश तर दिसणारच आहोत आणि थोड्याफार प्रमाणात आपण स्लिमही दिसतो. तर यासाठी परफेक्ट साडी तुम्हाला ह्या पद्धतीने नेसायची आहे. तर आजच्या ह्या ज्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या बऱ्याच जणांनी अशा व्हिडिओजना खूप छान छान कमेंट केल्या आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तर चला आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.